हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू मार्कंडेय ऋषी त्यांनी कृष्ण मार्कंडेय ऋषी आणि नारद एका वेळाक युधिष्ठिराकनी पळोवच्याक येताची आणि पांडव कशी आसाची म्हूण सांगून पळोवच्या येताची त्या वेळारी मार्कंडेय लेगी त्यांनी तांकां जाय आशिल्ले विशय पुरे निमगिताचे हांनी धर्मरायान निमगुचे आसा कर्मफल कर्मभोग म्हळ्यार कसं न्ही म्हणून त्या सांगता तो. मागीर तपस्वी जन स्वधर्मपरायण जावन आशिल्ले ब्राह्मण आले एक श्रेष्ठता सांगता त्या ताजे खातीर अत्री आनी प्रतू म्हळ्यार वैन्य म्हळ्यार बेनाल पुतू प्रथू तागेली एक काणी सांगता. तक्षमुनी आनी सरस्वती देवी संवाद तंतू त्या पुरे सांगता. मागीर वैवस्वत मनुले मत्स्यावताराचे वैवस्वत मनुल काणी त्या वेळा मत्स्यावतार जालेले त्या विचार सांगता. ताजे नंतर 4 युगांतू कितली वर्ष त्या सांगून कडेच युग कलियुगू त्या कलियुगांतू कसं सकड जत्ता ताजी हें कलियुगाचे प्रभाव कसले त्या पुरे सांगता. प्रलय काल जेवची कशी म्हणून सांगता. ते प्रलय काल सुरवेक त्या प्रलय काल लागे सुरवेक कलियुगांतू कशी जन गुड्डी जेवचे रूख गुड्डी जेवचे कालकाला पावस जेवचे ना अग्निवर्ष जेवचे असले. मागीर धर्म मार्ग मिळल नंचिना धर्मिष्ठ जन तांकां दरिद्रची कोण धर्म सोडता तांणी ऐश्वर्यवंत जावन संतोषार आसताची. मागीर तांणी स्त्री उपरे 4 मार्गारी रब्बून तांणी एक कामातुर जावन आसची तशी करताची ह्या पुरे सांगता. 7 वर्सांची चेडूं गुरबेण जाताची चिल्ले चेडूं 12 वर्ष भितर चल्ले आनो जाताची म्हळ्यार तितली सान प्रेरित तांकां कामुक भावने येवन जाता म्हूण 16 वर्स भितर केस दव जावन आयुश्य मस्त उणी दिता केदन हे कलियुगा कित्याक आमी आतां पळयताची आतांची कितले पेपरारी संघन्न प्रयेच्यान मरचे विशय येता बरी बेजार जाता आयकतना तशी. मागीर आयुश्य उणी जेल न्हय आनी तरुणावृद्धशिलीन सम प्राय येतना मंतारशी उल्लोज शूर करतात तांणी जाल्यार अनेक कलियुगा वैपरीत कसा म्हळ्यार मंतार जल्लेल तशी काही तरुण पुरे मंतारशी आसता की मंतार जल्लेल तशी तांकां स्त्री व्यामोह धनदाह जिवा चापल्य पळय आतांचे वैवे आतांचे यंग जनरेशन दुड्ड करच्यान तूं पडला मंतार पुरसती तांणी बैल मनशां टीस कोरनांनी भोंवताचे आमी पुरे टीव्ही न्यूज तांतू पळयताचे पळय जबो ह्या पुरे कालचे दिसा पुरे सांगला. तदनंतर चतुर्युगाचे अंतिम भाग जाल्ले म्हळ्यार कलियुगाचे अंतिम भाग जाल्ले म्हणले कुळ्ळे कितले की वर्ष पर्यंत पावस जायना नशी क्षाम डांबर जाता तशी त्या वेळाक आशिल्ले बरलील सरलील प्राणी पुरे लक्ष संख्येरी मरताचे पडटा ना नशी जल्ल मागीर सप्त सूर्य एकपंत उदय जाताच म्हळ्यार केन्ना एक सूर्य नासतना आमकां सैसूचे येना 7 सूर्य उदय जातना कितली सरलेल वरलेल उद्द आसा पळय तेवूय आट्टून वता आनी सूर्याल तापमानाक पुरे रूख जड्ड सकड सुक्कून कसं म्हणचे सुक्कून आत्तने एक उज्जोगल्ला रे जोळून वता पळय तशी रेडी जाता. त्या वेळाकची देव समर्थक अग्नी पेटयता कशी सुकून गेला ना पुराई
ती अग्नी निमती सगळे जगत्तीला सुनवता ताक समजावून वारे काही अग्नी लग्गनी तै त्या वारे अग्नीक घेऊन वता म्हणतात ना उज्ज वारे ಒಟ್ಟೆ ಇಲ್ಲರಿ लगड काण सोडताचे म्हणून तशी कडेरी या खाली भूलोकाविषयी नाही रसातला तै या उज्जवतक कळ्या भूलोक सगळे भस्म जल्ले मागे रसातला तै उज्जवता देव दानव यक्ष पुरे नागलोकही क्षण भितरी भस्म जाऊन होता देवतेंक पुरे भयीन जेवच्या शुरच्या जल्लारी तांक एक देवाल रक्षण असं म्हळेलच ना जल्लारी लसून वत्त म्हणू म्हणता चंगा स देवासुर गंधर्वम स यक्षोरग राक्षसम ततो दहती दीप्त स सर्वमेव जगद्विभुः तो अग्नि देव गंधर्व असुर देवते यक्ष उरग राक्षस पूर जनाक लसून सोडता ताजी नंतर पावस येयलो ओड पावसू त्या पावसा बण्णूय सांगला केल्लव नील कमला म्हणके केल्लव तांबडी तावरे म्हणके काही केल्लव केशरी बಣ್ಣाचे काही केल्लव श्वेत वर्णाचे काही हळदी बಣ್ಣाचे काही असले विंगड 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 बಣ್ಣाचे सिंदूर बಣ್ಣाचे असले मोड येता मोड म्हळ्यार आम्ही पुळचे मोड आमगेले आकाशांतूल मान हे तशें न्ही व्हड व्हड सगळी सगळी पट्टणांतू मोड तशी मोड असून ताजी नंतर पावस येतना अस्थी सोंडीला इतलो पावस येवन घड भितर अखंड भूमंडल उदकां भितर बुड्डून वता मागीर चंडमारत आयले ते मेघ पुरे नाश जाता कडेर म्हणटना परमात्मो ते सगळेची बिरुगाळी घेता म्हण त्या वेळाक बिरुगाळ सगळे तोपटा घेता काय त्या वेळार सगळे प्रपंच एक पण पुरे निश्चल जल्वे ते दोळ ते खंय कसं जाता म्हणून गो ना हांगा मोड येयले थंय पावस येयलो हांगा उजो लागलो थंय वत येयले कसं जल्ले खंय कसं जाता कसले कळना जन पुरे हाहाकार करता पुराय जन मिल्लीची कोणेय नाची सगळे प्रपंच बुडून गेला सगळे भूमंडल बुडून घेतला त्या वेळाक प्रपंचाची सगळे प्रपंच बुडून गेला म्हणून येतं त्या वेळाक एक पण शांत जातकी वातावरण त्या वेळा कोणेय असला रे कोणेय वर्णाचे मार्कंडेय आशिल्लो म्हणून मागीर सांगता पळतो त्या वेळा पुराय शांत जाल्ले कडेन कसले पळोवचें मेळना काय देव असुर यक्ष राक्षस कोणीय ना मनुष्य ना कसले ना आकाशय ना कसले ना त्या वेळार तो सांगता रस मार्कंडेय हांव एकलो आशिल्लो म्हाका कसं जेल्ली हे कसं जेल पुराय मेघलेद्र लासून गेला पुराय मेघलेद्र होळून गेला पुराय मेघलेद्राक नाश जाला जाल्यार हांव एकलो बरला कसं जत्त हे म्हूण म्हाका कळ्ळें अशी तशी सोपन अशें जावन गेलें एक पण पुराय शांत जतन पळयलें हांव एकलोची म्हाका खंय वचें म्हूण कळ्ळें खंय एक पांय दवरून नेल ना उदकांतू चमकुका उदकांतू हेकडे तेकडे चमकत अशी लाव ताई कसले दिसनी म्हाका म्हूण कोणेय ना इत्ते भारी दुखीत जल्लाव कडे एक कडेन वतना व्हड एक वटपत्राचे वटवृक्ष व्हड त्या वटवृक्षांतू मस्त गेल्लो कोंबे रेंबे ताजे मध्येन एक चंद मंच त्या मंचा वयरी चंद दिव्य श्रेष्ठ वस्त्र घालून आस तांतू भितर एक बारी चंद चरडू न्हिदोन आस एक सांप्रयेचे पळयतना तोंड म्हळ्यार कमला फुलशी तितले दोळे तशी विशाल दोळे एक बालक म्हूण येता तो न्हिदोन आस ताका पळयले कुडले म्हाका भारी आनंद जाल्ले हांव निमगेले मेगेलीतले म्हाका प्रश्न करून घेतले कथम त्वयं शिशुः शेते लोके नाशमुपागते लोकपरे नाश जाला या चेडू कशे बावरले ते मागीर हांगीर येवन मेल्ले म्हूण युधिष्ठिरा या पुरे म्हाका गोतना म्हणना म्हाका न्हिचावन भूत भविष्य वर्तमान पुराय गोत आसता जाल्यार केन्नाय सदां तपस्यांतू आसता म्हाका जगत्या कसले जाता पुरे कडेन म्हाका गोत आसता जाल्यार हें चेडू खंयचे कोण कशे येयले म्हाका कसले कळनी पळितरस आतसी पुष्प वर्णाभः श्रीवत्सकृतभूषण साक्षात लक्ष्मी आयवा वासत स तदा प्रतिभाती मे पळित आगस्त्या फूल म्हणटा पळय आतसी पुष्प म्हणजे अगस्त्या फूल म्हण कशी पळय जगजगी आसता तांतूं दोन्ही बण्णाचे आसता अगस्त्य पिंक धवे कळ्ळें तितली चंद फुल्ला चंदा इतले चंद कयते हरद्यान तो श्रीवत्स चिन्नेसकी लक्ष्मी निवास जावन आसवे म्हणले कोका तितलो चंद दिसतरस त्या चेरडाक
हो निಮ್ಗೂ ಕಮಣ್ಲೆಕ್ತ ಕೋಣ ಮಾರ್ಕಂಡಿ ಕೋಣ್ತು ಕಸಲೆ ಬೀವ್ನು ಕಾಮಸ್ತು ಗೆಲ್ವಟ್ಟು ಮುಣ್ ನಿಮ್ ಕಮಣ್ಲೆಕ್ತ ಕೆಲವು ಪುರಾಣ ಅಂತೆ ವಿಷಯ ಎಸ್ ಮಾರ್ಕಂಡೆ ಅಂತ ಚೆರಡಾಲ ವಚನ सांगूच यो तू या क्लोज म्हूण कसले लेखून काम हांग तुगेल उठोस आमाय यस तू कसले बिवनु का म्हूण सांगूच के मार्कंडेयान केलो पुराणांत या विषय यस जाल्यार अंत महाभारतांत चेरडू हाक सांत्वन सांगता म्हण जानामि त्वं परिश्रांतम ततो विश्रामकांक्षण मार्कंडेय इहास्वं त्वं यावदिच्छसि भार्गव ए भृगुवंशाच मार्कंडेय तू मस्त श्रांत जल्ला तुका एक पंत कैजो बैसून विश्रांत घेऊ का म्हूण दिसता म्हणून म्हाका कळ्ळा तू हांगा राब कितले इच्छा आसा तितले दिवस तू हांगा विश्राम घे तुका जाग ना म्हणले कुनका मिगेले शरिरान तू तुका जाग दिता जैतवे तू मिगेल शरिरा भितर प्रवेश करी विश्रांती घे जैतवे म्हूण म्हणटा तेदन ताका दिसली की बाल तो एक चेल्ल्यान इतले सान बालकान हांव तुका अनुग्रह करता तर तुका विश्रांती घेवचे आश्रय दिता सकड म्हूण कवें हांव दीर्घ तपस्या केला इतलें दीर्घायुश्य म्हाका इतली जन्म गेले तर इतली सकड लोक नाश जालो हांव आनी केस म्हळ्यार दीर्घायुश्य म्हणून अर्थ न्हय जाल्यार म्हाका हें प्रयोजन कशें जाल्लें म्हाका एक नमने मनान तो बारी खिन्नत येयली हांव इतले तपस्येन करून कसो प्रयोजन एक सान बालक म्हाका हें पळय सांगता न्हय वो कोण खंय दुखून येयलो मिगेला पशी तेजस्वी म्हूण जालें न्हय मिगेला पशी तपप्रभाव चडस म्हूण जालें न्हय अशें पळय मिगेल मात्ता चिंत येवन म्हाका मस्त खिन्नत येयली म्हणटा खंय तो मार्कंडे कोणा लागीं युधिष्ठिरा लागीं आनी मार्कंडे काणी मुखार सिता मार्कंडेयान सांगची काणी तेश हांगा हांव हांव म्हूण म्हणटरस मार्कंडे सांगचे हांव थंय राबून अशें पळय आलोचना करता जाल्यार ते चेल्ल्यान व्हड जांबाई काडली जल्वे जांबाई काणू जाऊ भितर ते जांबाई उसरो एक पण जांबाई करची म्हळ्यार भा करून भायर सोडची न्हय अपास तो तोंड मुच्चुका दिला ते उसरान म्हाका तांडिल्या बरी जावन हांव तागेले तोंडा भितर यात अनायास म्हाका गोतू ना मिगेले प्रयत्न येना कसलो ना अप्रयत्न जावन म्हाका कोणकी तांडून मेल्ले बरें जालें हांव तागेले पोट्टा भितर चमकलो म्हाका मिगेल वैरी म्हाका स्वाधीन नाशी जाल्ले हांव लेक्तरच वचचे नक्क नक्क नक्का म्हणून जाल्यार म्हाका कोणकी तांडिल्या बरी जाल्ले जल्वे ताणें तांडिल्लें कितकी हांव भितर रिगलुवे तागेले पोट्टा भितर प्रवेश केलो यो मागीर म्हाका खंय येयला म्हूण विसरलें तितलें अद्भुत दृश्य ते चेरडू ते वटपत्रा वैरी एक पडल्यान तो न्हिदला ते वटपत्रा वैरी न्हिदला म्हण आमी म्हणचे जाल्यार ताका ते पडले दिसचे आसा जेवो ते चेरडाल पडटान तो ब्रह्मांड पळयले की तो सांगता की हे धर्मजा युधिष्ठिरा कितले देश कितली राजधानी कितले पट्टण कितले पर्वत कितले बेट्ट कितले सकडी न्हंय पळयतरच हांव गंग न्हंय दिसली म्हाका शतद्रू दिसली सीता नदी यमुना कौशिकी चर्मणवती नेत्रवती चंद्रभागा सरस्वती सिंधू बिपाशा गोदावरी इतले काही एक 50 नांव सांगता तो नर्मदा ताम्रपर्णी सुवेणा कृष्णवेणी रामा महानदी वितस्ता कावेरी न्हंय आमगेली पुरे विशल्या किंपुना ಈ ಪೃಥ್ವೀರಿ ಕಿತ್ಲಿ ಸಕಡಿ ನ್ಹೈ ಪಳೆ ते पुरे ते चेरडाल पोट्टान तूं पळयला तितली मात्र ना व्हडोड समुद्र पळयले ती मिंगील दिसता मकर दिसता जळकी दिसता ताजे नंतर ताजे आंतर्यांत मस्त रत्न दिसता असल समुद्र म्हाका दिसले समुद्र न्हंय पर्वत पट्टण हे पृथ्वी म्हूण जालें न्हय ताजे नंतर आकाशय दिसली म्हाका थंय सूर्यस चंद्रस ते आकाश सूर्या निमती अग्नी सूर्य चंद्र वट वट असल्यार कशी जगजगेत पळय तशी जगजगेत तरस मुंचेर वापस गुंचा शुरू केला उद्यानवनस गोर अरण्यस मात्र न्ही हांग यज्ञ याग जातरस ब्राह्मणसची विंगड क्षत्रिय वर्णाचे सची दुष्ट शिक्षण करतरस शिष्ट परिपालन करतरसची कृषी वाणिज्य करतरस वैश्यांक पळयले दिव्य शुश्रूष करतरसची शूद्रांक पळयले त्या ब्रह्मांडान तूं जल्वे मागीर हांव हांग वचूं म्हणलें म्हाका हांग वचूं जायना खंयचे कडेन मेगल पांय वता त्या म्हाका दिसता त्या शिशूल निमती हांव खंय वतरस ताणें पेटयली बरी हांव लेकील कडेन म्हाका वचूंक जायना थंय पळयतरस श्वेत पर्वत पळयले निषद पर्वत पळयले गंधा मादन पर्वत मंदर पर्वत नील पर्वत मेरू पर्वत म्हळ्यार कितले की पर्वता नांव सांगता इतली मात्र गुहे अरण्य न्हंय कितले की अरण्य मृग हस्त्यो जिंके गायो सकळच थंय मुखार वता देवती दिसली म्हाका देव प्रमुख जावन आशिल्लो महेंद्र दिसलो साध्य सिद्ध रुद्र आदित्य गुह्य पितृदेवते नागदेवते सर्प सुपर्ण म्हळ्यार गरुड न्ही पळय बस अष्टवसू अश्विनी देवते पुरे मुक्कोटी देवते हांव इंद्राल वट पळयले गंधर्वसची अप्सरसची दैत्य यक्ष राक्षस किन्नर किंपुरुष इतले ऋषी महर्ष्यो
मागिरी पुरे देवतेंग गेले शत्रू जावन नाशिल्ले दानव पुरे जन ते शिशुले पोट्टा भितर आम्हाला पोट्टा भितर येयला न्हू थंयचे सची ताजे नंतर प्रळया फुडें हांव 3 लोकूय भोंवला कितले सकड चराचरा प्राणी हांव पळयला की ते पुरे थंय आसाची ताजे नंतर म्हाका कसले खावका म्हूण दिसला रे उत्तम फल पळयलें कंदमूल फल खावन खावन ते तागेले पोट्टा आसूचे त्रिभुवन भोंवता कांय कितले 100 वर्ष थंय आशिल्ली की आम 100 पेक्षा चड आशिल्ली की म्हाका गोतना कितले घुंवो ते कितले विस्तार आसतले आनीकय उंच आसा आनीकय उंच आसा खंय तर म्हळ्यार नाका एक दिक्कन वचा ते तागेले पोट खंय दिसत पळया थंय दुखून म्हाका भायर वचा वाट मेळटा तुवें पळया म्हणून हांव एक दिक्क घेवन वता न्ही 100 गटल्यान वर्स जाता म्हाका मागीर त्या पोटा दुखून भायर येवची कशी म्हूण कळना कशी पुणे थंय दुखून हांव भायर येवका म्हूण सांगून कडेर म्हणटना गोवन पूर जावन गेले जाल्यार म्हाका एक मन आयलें भितर येयलें तागेले अपेक्षेन कशी की भायर वचे तागेले अनुग्रहानाचे हांवें म्हूण सांगून नुत कसलें ना अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम म्हणून कशी आमी देवाले मागता तशें हांव थंय एक कडेन बसलो कळ्ळें तेदन म्हाका मना दिसलें सामान्य शिशू न्ही शिशु रुपार आसूचो परमपुरुश परमात्मो आसच्या पुर्वे ताका हांव शरण येता म्हणून तागेलें तेंच सांगलें हांव तुका अनन्य शरण येयला म्हाका विंगड कसले गत ना आनी तूं दुखून भायर वचची वाट दाखय म्हणून भक्तीन प्रार्थना केलें कडेर म्हणटना ताका एक डेंक येयलो आ पोट्टा भितर आशिल्लो थंय आसा त्या डेंकेतन ते वारें भायर चमकले पळय ताणें एक व्हड डेंक पडलो ते पोट्टा दुखून वारें भायर वतना त्या वाऱ्या वटा हांव भायर उसळून पळोवन गेलो कशें आसा म्हळ्यार हांव भायर येतना वपास तें चिरूक ते रेंबे कोंबे ताजे मध्यंतीक सान सिंहासन हें मांचो सान मांचो पडल्या वरी तांदूं भितर ते चेडूं श्रीवत्सांकिता चिन्नेरी सुरवे कशी पळयली तशी तेच पळय कळ्ळें म्हाका हें चेडूं सामान्य न्ही परमात्मोची यो इत्या म्हळ्यार पळोवचें इतलें सान आसच्या पुरो 3 लोकय पोट्टां भितर दवरून घेतला जाल्यार तो कोण परमात्मूच न्हय कडेरी ते चेडूं म्हाका निमगीता मार्कंडेया म्हगेल्या शरिरा भितर मस्त काळ आशिल्लो न्हय आतां तुका आयास परिहार जालो न्हय म्हूण मागीर म्हणलें की हे मारशी तुगेल्या म्हाका पुत्र उरलो का म्हूण कडेरी तशें म्हणलें कुडलें म्हगेल हृदयांत म्हाका एक उजवाड दिसलो हे सगळे प्रपंच मायामयीशें दिसलें हें चेडूं म्हाका कसं की एक दिव्य ज्ञान दिल्ला हाणें अनुग्रह करून म्हूण दिसलें म्हाका भारी खुशी जालें आत्तां कळ्ळी म्हाका कसं जालें हांव व्हडलो तपस्वी मस्त चिरंजीवी मस्त आयुश्य जल्लो हें चेडूं सामान्य हाका रक्षण हांव दिवका म्हूण लेखील पळय ह्या परे म्हगेलें एक दुरभिमान म्हूण सांगून कळ्ळी म्हाका हें पुरें गेलां आतां म्हाका जल्वें आतां म्हाका हे परमात्मूच म्हूण कळ्ळें हांव कसं केलें ते चेडडाले दोनी सन्न पाय चंद म्हगेल हाता भितर येता ते भक्तीन म्हगेल हाता भितर दवरून म्हगेल माथ्यार दवरून घेतले माथ्यार दवरून घेतिल्लेची तागेले पादस्पर्श केन्ना म्हगेल माथ्याक जाल्लें म्हाका एक अनिर्वचनीय सूख म्हणटा पळय सांगू जायना तितले एक सुखानुभव तितले आनंद म्हाका जाल्ले युधिष्ठिरा ब्रह्मानंद म्हणीत मागीर म्हगेल दोळ्या दुखून दळी उद्दा देंवच्या शूर जाल्ले ते चेरडाल मात्ते म्हगेले चेरडाल पाय म्हगेल माथ्यार दवरून घेवन सुका म्हूण म्हणलेलें एक मनांत एक इच्छा आयली म्हाका जाल्यार तो तशी दवरूं सोड तुवें ताणें तागेली इच्छा कसो आशिल्ली म्हाका प्रेरण दिली त्या पांय वपास वटपत्रार दवरका हांव कशें आशिल्लें तशी दवरलें कडेन ते चेडूं म्हाका पळोवन हांसता मागीर हांव ताका स्तुती केली कशी ज्ञातुमिच्छामि देवत्वां मया चैतां तवोत्तमां हे देवा तूं कोण म्हूण म्हाका सांग तुगेले माय कसल म्हूण म्हाका कळ्ळी तुगेले इच्छे म्हणकेची हांव तुगेले पोट्टा भितर प्रवेश केलेले पोट्टा भितर हांव पळयल कसल सकड म्हूण म्हणलें सांगू सादी ना हांगा त्रिभुवनांत हांव आसतना कसं सकड पळयला तें पुरे तुगेले उदरांत तूं आस तुगेले इच्छेनच तुगेले उदर आसोचें प्रपंच पुरे भोवलो हांव एक जाल्या नंतर एक लोक मेळटा बिना थंय दुखून भायर वचचें कशी ताका अंत्य खंयचें म्हाका कसलें कळ्ळी तुगेले अनुग्रह कितकी म्हाका तुगेले पोट्टां भितर भोविले कसलें विस्मरण जायनी भायर आसतना तुगेले इच्छे प्रकार तुगेले पोट्टां भितर चमकलेलें विस्मरण जायनी आतां तुगेले प्रभावान तुगेले इच्छेन हांव पोट्टा दुखून भायर येयला म्हाका भायर येवचें मार्ग गोतना भायर येयले नंतर तुगेले अनुग्रह म्हाका वय म्हाका एक कसलो एक ज्ञानानुभव मेळ्ळा निर्वचनीय आनंद मेळ्ळा सांगू जायना म्हाका जाल्यार म्हाका तुगेले एक निमगुचास
सर्व जगत पोट्टा भितर धारण करून चेरडुसी जावन तू उदकां भितर न्हिदला कसल्याक हें सांगता पळय. हें सकल भुवन तुगेलें पोट्टां भितर कसल्याक तूं आनी कितलीं वर्ष पर्यंत अशी असता. हांव एक ब्राह्मणाक देवाल विशयांत आसक्ती आसता ताजे खातीर हांव तुगे लागीं प्रश्न केलेले. तुका सांगू येता हांव आयकून घेवचें अर्ह म्हूण तुका दिसला रे. तूं म्हाका पुराय विशय सांगता पळय म्हूण म्हणटना तो देव तो कोण चेरडू तो सांगता काही कळवा पळय. हें एक नमने भगवद्गीते रहस्यशी तस्याहून प्रति श्लोक आम्ही ऐकू येतं कळलं. तो चेरडू सांगता की कामं देवा अपि न मां विप्र जानन्ति तत्त्वतः त्वत्प्रीता तो प्रवक्ष्यामि तेदं विसृजाम्यहं. हे ब्राह्मणोत्तमा वै देवतेंकय मिगेल निज स्वरूप कसलें म्हणून तत्वार्थ यथार्थ म्हणटा पळय तत्वशः म्हणटात तशें तांकांय गोतना जाल्यार तूं मिगेले निमगील न्हय तुगेले विशीं हांव भारी संतोश पावला. तुक एक ज्ञान दिव्या म्हूण मिगेले मनांत येयला. येतेदम विसृजाम्यहं तथा तू प्रवक्ष्यामि. तुका हांव कशी हांवें जगत सृश्टी केली म्हणलेले विशय तशीची तुका सांगता. आनी अन्यक तुका अर्हत आसा कसले पितृभक्तोसी विप्रर्षे मां चैव शरणं गतः ततो द्रष्टो अस्मिते साक्षात ब्रह्मचर्यं च ते महत्. पळय तूं पितृभक्तो महातपस्वी अन्यक म्हळ्यार ब्रह्मचर्य व्रतनिष्ठू तूं मात्र न्ही मां चैव शरणं गतः म्हाका शरण येयल तूं. तशें तुका हांव सांगता तूं मिगेले तूं म्हाका बारी प्रितीच जल्ला म्हाका शरण येयल म्हणला न्हू ताणें अन्यता शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष जनार्दन म्हणलें म्हणके तूं सोडलें आमकां कोणेय शरण्य जेवच्या साध्य ना. म्हणटकीर आपां नारा इति पुरा संज्ञा कर्म कृतं मया तेन नारायणोपयुक्तो मम तत्वयनं सदा. हांव जलराशीक नारा म्हणून हांवें नांव दिल्लेलें कळ्ळें. हांव तें उदक सृश्टी करून तांतू भितर हांव आश्रय घेतिलें तत् सृष्ट्वा तें उदक सृश्टी करलें तदेव अनुप्राविशत. हांव तांतू भितरीची आश्रय घेतले तशें हांव न्हू म्हाका नारायण म्हूण म्हणटाचें. अहम नारायणो नाम प्रभवः शाश्वतो अव्ययः विधाता सर्वभूतानां संहर्ता च द्विजोत्तम. प्रपंचाचे विशिष्ट वस्तू पुरे सृश्टी करच्यो नारायण म्हूण तूं आयकला न्हू तो विंगड कोणेय न्ही. हांवची शाश्वतः हांव शाश्वतो अव्ययः नाशरहितो आनी सर्व सकल चराचरात्मक स्थावर जंगमात्मक जगत सृष्टी करचे हावेची रक्षणे हांव करता विनाशय हांव करता. अहम मागीर सांगतो अहम विष्णु अहम ब्रह्मा शक्रश्च अहम सुराधिपः अहम वैश्रवणो राजा यमः प्रेतादिपस्तथा अहम शिवश्च सोमश्च कश्यपोऽत प्रजापति अहम दाता विदाता च यज्ञश्चाहम द्विजोत्तम. आव ब्रह्म आव विष्णु आवूची सुराधिपः इंद्र देवाधिपती जावन आशिल्लो इंद्र. हांव कुबेर वैश्रवण म्हळ्यार कुबेर. हांव यम प्रेताधिपती जावन आशिल्लो यमूय हांवची. शिव मंगळकर शिवूय हांवची. सोम कश्यप अत प्रजापती सोमू कश्यप तसल सप्तर्षियो प्रजापती धाता विधाता यज्ञ पुरे हांवची. यज्ञश्च अहम द्विजोत्तम यज्ञांतू यज्ञ हांव यज्ञद्रव्य याव यज्ञ कर्तल याव याज्ञिकय हांव सर्वै हावचे म्हूण म्हणटा. मात्र न्ही अग्निः अस्यं क्षितिः पादौ चंद्रादित्यौ च लोचने द्यो मुर्दाकं दिशा श्रोते ततापः स्वेद संभवाः. हें हाजे अर्थ आमी पुरुश सुक्तांतूय पळयताची. अग्नी तगेल तोंड भुंय तगेल पाय सूर्य चंद्र तगेल दोळे स्वर्गलोकांतू तगेले माथे आकाश दशदिकू तगेले कान तगेल भुवीनची भुवीन तगेले हुमेनाची अपार जलराशी जल्लेले सगळे शरीर भूमी आकाशापाशी होडस मिगेल मन वायू हांव एक दोनी न्ही स्वाप्त दक्षिणैः बहुभिः स्वाप्त दक्षिणैः बहुदक्षिणात्मक जावन आशिल्ले 100 गटल्यान हांव यज्ञ केला. यजन्ते वेदविदुषो मां देवयजने स्थितं प्रतिम्यां क्षत्रियेन्द्राश्च पार्थिवा स्वर्गकाङ्क्षिणः यजन्ते मां तथा वैश्या स्वर्गलोकजिगीषया चतुसमुद्रपर्यन्तां मेरुमन्दरभूषणां शेषो भूत्वा हमेवैता धारयामि वसुंधरां. देवतेन करचे सर्व यागांतू हांव बैसून आसता कळ्ळें. म्हळ्यार म्हाका उद्देश करून बैसून आसचें म्हळ्यार उपस्थित जेवचें म्हळ्यार कसं न्ही म्हाका उद्देश करून देवतेन पुराय यज्ञ याग करचें. हांगा मनुष्य तांगेली इश्टकामी अर्थ जावन यज्ञ याग करूंक पळोवचें जाल्यार देवते तशें न्ही. तांणी देवाक उद्देश करून यज्ञ याग करचें. वेदविद याजक यज्ञांतू मिगेल प्रित्यर्थ जावन आहुती दिताची. भूलोकांतू यज्ञ करताची क्षत्रिय वैश्य ब्राह्मण पुराय कळ्ळें. तांणी भूलोकांतूय मिगेल अनुग्रह पावका म्हणून यज्ञ याग करताची.
आनी एक कसं म्हण म्हळ्यार ये शेषो भूतवा अहम धारयामी वसुंधराम आमची शेषू संकर्षण जावन ಈ सगळे भुंयक मिगेले हेडेरी मात्यारी जेव्हा हेडेरी धारण केला मागीर तागेले पुरय अवतारा विशयी सांगता वाराहम रूपमास्ताय मयेयम जगदीपुरा मध्यमाना जले विप्र वीर्येणासीत समुद्रता पुढे आव उदकांत बुड्डून वच्चे भुंयक वराह रूप धारण करून वैरी हाणू अपस्तिकेले कक्षेर दवरलेले मागीर अग्निश्च वडवावक्तृ भूत्वाहम द्विजसत्तम बिबाम्यपः सदा विद्वांस्तश्चैव विसर्जाम्यहम हांव समुद्रांत वडवामुख अग्नी जावन आस आनी ते नीर उदक आप पिबामी म्हळ्यार आतां समुद्रांत तितली न्हंयची उदक ओळून वचून समुद्रांत पावता समुद्र उकून येना म्हणटाचे आमी इति खातीर म्हळ्यार आतां कळना मे देवूची वडवाग्नी जावन समुद्रांत भितर वचून ते चड जालेले उदक पुरय ते उंचाणीक आट्टोन वचचे पिवचे म्हळ्यार आट्टोन वरयता तशी आनी म्हणटा ब्रह्मम वक्त्रम भुजौ क्षत्रम ऊरू मे संसिता विषय आमकां अंतूय सांगोस खंयच्यान तो पुरुश सुक्तांतू कळवे कसं म्हळ्यार तागेले तोंड ब्रह्मकय भुजौ क्षत्रम ब्राह्मण तागेले तोंडा दुखलं ब्राह्मण मुखमासीत बाहु राजान्यकृतः ऊरू तदश्च यश द्वेषः पद्भ्याम शूद्रो बिजायता तशीच पळय क्षत्रम ऊरू तागेले जंगे दुखून विष क्षत्रम ऊरू भुजौ क्षत्र भुजा दुखून क्षत्रिय येयलींची उरू मे संसिता विष म्हळ्यार वैश्य जन तागेले उरू जांगेन तसची पादव शूद्रा भवंती मे मेल पांया दुखून शूद्र वर्णाचे येताची तशी मिगेल सामर्थ्यानाची विक्रमेण मिगेल सामर्थ्यानाची हांकां पुरे आव प्रादुर्भाव करता म्हूण सांगून तशी पुरुश सुक्तांतू हेंची मंत्रार्थ आस ब्राह्मणस्य मुखमासीत सांगला आतां मे तशी मागीर सांगता रग यजू सामवेद सर्वय मिगेल निमती जेवचे कडेर म्हणटान म्हाका पावचे मागीर यतया शांतीपरमा यतात्मनो बुभुत्सवः पळय सर्वदा तपस्यां तूं वसचितसले शांत मनस्काचे जितेंद्रिय जावन आशिल्ले सर्व कालांतूय आमकां ब्रह्मानंद मेळका म्हणून अपेक्षा करलेले काम क्रोध द्वेष असूये दूर केलेले ब्राह्मण अहंकार रहित तांणी निष्कळंक धर्मसत्व म्हणटाचे सदा सर्व काळ अध्यात्म चिंतने करतले ब्राह्मण तांणी म्हाका ध्यान करचें म्हूण मागीर सांगता अहम संवर्तको वह्निः अहम संवर्तको अनलः अहम संवर्तक सूर्यः त्वहम संवर्तको अनिलः समर्थक म्हणलेले प्रलय काल अग्निक समर्थक म्हणचे प्रलय काल अग्निक समर्थक प्रलय कालाचे वाऱ्याकय समर्थक प्रलय काला सूर्याकय समर्थक प्रलय कालाचे वायू वारे ताकाय समर्थक हें पुरय समर्थक रूप रे हांव तांगेलो पुरय आसून म्हळ्यार पुरय हांवची तांणी म्हूण तो सांगता रस मेरी रत्नाकरा समुद्राश्च सर्व एव चतुर्दिशम चारय दिक्कू समुद्र रत्नाकर म्हूण नांव घेतिलो पुरय मिगेले अंतुळ अवंगले हांव वास जावन सुचे स्थान म्हणल्याक कामं क्रोधं च हर्षं च भयं मोहं तथैव च ममेव विधी रोमाणी सर्वाणी यत्यानस्तम काम क्रोध हर्ष भय मोह हे पुरे हांवें केलेले हे पुरे मिगेले आंगान तुला राम म्हणल्याक तो म्हूण सांगून सांगता रस मागीर मिगेले अनंतानंत शरीर विराट शरीरांतू वास करून सुचे मनशान चांग रितीर जीवन करून घेवन निवृत्ती मार्गार चमकले म्हणल्यार तांकां उत्तम लोक दिवचे व्यवस्था हांवें केल्लेले म्हूण म्हणटा रस आनी मनुष्य मिगेले अनंतानंत शरीरांतू इच्छानुसार तांणी मतरस्ताची जे ते इच्छ मिगेले तांगेले इच्छानुसार तांणी भोंवचे ना मिगेले संकल्प ते हांव कशी तांगेले करीन जीवन करीत तशीची ऐहिक जेवो तांगेले आमुष्मिक जेवो पुरे मिगेले इच्छानुसार जेवचे मागीर म्हणटा तो ब्राह्मणांक मात्र तांणी वेदांग शिकताची तांणी कितले की यज्ञ याग करून म्हाका आराधन करताची कोप क्रोध लोभ पुरे जय करून घेताची पुरे ब्राह्मण न्ही कोण केला त्या ब्राह्मणाक मात्र हांव कोण कसले इत्ते पुरे कळटा कळवे तांणी मात्र मुखारसून मोक्ष पदवीक वताची म्हूण सांगता तो देव कोणाक मार्कंडेयाक तशी तो सांगता रस कोण दुष्कार्य करता प्राप्तुम न शक्यो यो विद्वान नरैहि दुष्कृत कर्माभिः कोण विद्याहीन जावन आसाचे दुष्कर्म करतले नर म्हळ्यार मनुष्य आनी लोभी जिपूण हांकां पुरे हांव मेळयना म्हूण म्हणटा तम्मां महाफलं विधी नराणां भावितात्मनां सुदुष्प्रापं विमूढानां मार्गं योगे हि निषेवितं योग मार्गान वच्चे म्हळ्यार खंयचेय योग जावो ते हठ योग जावो सांख्य योग जावो भक्ती योग जावो
कर्मयोग जवो तशीची ध्यानयोग जवो खंयचे पतंजली म्हणटा पळय आमी अष्टांग योग पतंजली योग म्हणटात खंयची योग मार्गाने म्हाका पावका म्हूण सांगून प्रयत्न करताचे कितलीकी जन जाल्यार तांकां मेळना तिले हें फल म्हाका दर्शन करचें मिगेल पोटां भितर संदर्शन करचें हें फल तुका मेळ्ळा जाल्यार त्यावेळी महाफल म्हणल्याक मागीर तो सांगता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती सत्तमा अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान प्रजामह्यम खंयच्या कालाक धर्मा नाश जाता अधर्म चड जाता अभ्युदय जाता म्हूण सांगून म्हाका दिसता पळय त्या वेळाक अधर्म निर्मूल करच्याक हांव धर्म संस्थापन करच्याक हांव नानाविध रूप म्हळ्यार अवतार घेवन पृथ्वीन तूं येता म्हूण म्हणटा दैत्या हिंसानुरक्ताश्च अवध्यासुरसत्तमेः सत्पुरुषाक केन्ना हिंस दितले अवध्यासुरसत्तमेः देवतेंकय संहार करूं साध्य जायनाशिल्लें राक्षसश्चापि दारुण दुष्ट राक्षसै लोकेस्मिन् यदोत्पत्स्यन्ति दारुणाः केदन तांणी पृथ्वीन तूं चड जाता की त्या वेळार हांव अवतार घेवन येता कोणाल घरान तूं सांगता पळतो तादाहम संप्रसूयामी ग्रहेषु शुभकर्मणाम कोण सदाचार संपन्न जावन आसता ती सद्विद्या धारण करून आसता ती सत्प्रवर्तक जावन आसता तसले चेडू जावन तसल्या घरान तो हांव जन्मा येता म्हूण म्हणटा तो आनी मेगेली माये ही देव दानव गंधर्व मनुष्य उरग राक्षस सकड योनीच्यांक सृष्टी करचे हांवेची तांकां पालन करचें हांवेची संहार करचें हांवेची पुरे मेगेल माया म्हणटा तो मागीर म्हणटा मनशा प्रपंचांत धर्मसंस्थापनेक शांती स्थापनेक सत्पुरुषांक संरक्षण दिवच्याक हांव तत्तवळ अवतार घेवन येतर आसता म्हूण म्हणटा प्रलया कालांत विराट रूप धारण करून सर्वय हांव कसं सृश्टी केला त्या पुरे मेगेल पोट्टांत मेगेल गर्भांत धारण करून घेता म्हूण सांगून सांगता मागीर तागेले बण्णा विशयी सांगता श्वेतः कृतयुगे वर्णः पीतः त्रेतायुगे मम रक्तो द्वापरमासाद्य कृष्ण कलियुगे तथा हे मार्कंडेय ऋषी कृतयुगांतो मेगेल बण्णो आंगा बण्णो धवो त्रेतायुगांतो हळदू बण्णो तशीची द्वापरांतो तांबडो बण्णो कलियुगांत हांव काळू जावन आसा म्हूण सांगता आनी सांगता आतां कलियुग न्हय कलियुग एंड जालें न्हय कलियुगांतो कालो भाग धर्म मांत्र बरलेले तशी हांव अशी काल भाग धर्म आयले त्या वै धर्माक आनीक कुंद आयले म्हूण जाल्यार कडेर म्हणटना हांव 3 लोकय विध्वंसन करता म्हाका कशीची विध्वंसन करूं जाता एक पंथ हांव त्रिविक्रम जावन वामन जावन येवन त्रिविक्रम जावन स्वर्ग मर्त्य पाताळ तिनी 3 हेज्यांतू तिनी घेनी हांव तशें जावन म्हाका त्रिवर्तमा म्हूण म्हणी हे पुरे तो सांगता हांव योगींक यजमानो सर्वांगेल बुद्धींक यजमानो म्हणून सांगता मागीर हे कालचक्र आबेची सर्व कालांत गुंडाचे तशें जावन परमात्माक आमी विष्णू सहस्रनामांत आवर्तनो निवृत्तात्मा म्हूण म्हणटाची संवर्तनो अहम संवत्सरः या संवत्सरू सकडी म्हणटा पळय ताका आवर्तन निवृत्तात्मा तो आवर्तन कालावर्तन करतलो हितोची निवृत्तात्मा तो मात्र ह्या काला भितर खंय येना अशें पुरे हे पुरे तो सांगता कितलीकी भक्त मेगेले अनेकानेक रूप म्हळ्यार कसने आतां मत्स्य कुर्म वराह तसले अनेकानेक रूप तांणी एक पूजन करताची थंय जाल्यार तांणी भायर पूजन करचें हांव तांगेल्या हृदयांत वच तें तांकां कळना कितलीकी कोटीन तूं एकलो हांव तागेल्या हृदयांत वच म्हूण सोदून काडटा जेवो मेगेल पोटा भितर तूं भोवलो तूं कसलें ಸ್ವಲ್ಪ चड उणें कसलें जावन आसचें पुरो भंय क्लेश सकट जावन आसचें पुरो जाल्यार त्यावय तुगेल चंगा खातीर जाल्लें म्हूण लॅक कितें म्हूण म्हणटा आनी तूं लोकप्रलय जावचे पयशे फुडें पळयल पुरे तुगेल्या पोटा भितर आसा म्हूण म्हणलें तूं भय पुरे बिजे रुपार हांव पोट्टान तूं दवरून घेतला मागीर चतुर्मुख केद्दना मेगेल पोट्टाचे शरिराचे अर्ध भागा दुखून जन्मा येतकी त्या वेळार पुरे बिजे रूप मेगेल पोट्टा आशिल्लें ताका दाखयता तो तशीच सावर जंगमात म्हाका सृश्टी करता मागीर सांगता अहम नारायण नाम शंखचक्र गदाधरः आवची नारायण म्हूण नांव घेवन येयलो सर्व प्राणीकय मेगेले मोह माये बंधनांत तो घालता आनी उदकांत कांय गोतनातल्या बरें न्हिदोन आसता हांव न्हिजावन शिशू न्हय जाल्यार ब्रह्मान जागृत जेवतय हांव शिशी रुपारी आसता हांगा म्हूण सांगता मागीर सांगता तुका
सर्व स्थावर जंगम तुगेल दोळेद्र नश्ट जाल्ले नाश जाल्ले सगळीच जगत्य उदकांत बुडून गेले हें एक जागो मात्र तुका दिसलो भोंवन भोंवन जाल्यार तूं अशी इतलें अशें जाल्लें इतलें अशें निमती जाल्लें म्हूण ताजे खातीर हांव तुका आमगेल्या पोटा भितर प्रवेश करी म्हूण सांगून पुराय सुवेवस्थीत जावन आसा म्हूण तुका दाखयलें कळ्ळें. तूं पळयलें थंय वचून पळयलें तुका भारी आश्चर्य जाल्लें कितली भोंवल्यार तुका म्हगेल्या पोट्टाचें अंत्य खंय म्हूण कळ्ळी मुखार कसो करचें म्हूण तुका कळ्ळी. त्या वेळा हांवेची कशी तुका श्वासा मुखांतर भितर घेतली की निश्वासा मुखांतर तुका भायर घालून सोडलें म्हूण आतां तुका हांव पुरें सांगलें. तूं म्हणलें म्हगेलें आत्मस्वरूप कसलें हांव कोण कसलें ती सांगता म्हूण कोणाकय अर्थ करून घेवचें जायना खंयचे सूर खंयचे असुर कोणाकय अर्थ करून घेवचें जायना ना ते विशय तुका हांव सांगलें. आतां केद्दोळतय ब्रह्म म्हगेल नाभिकमला दुखून उदया येना की तेद्दोळतय जाय जाल्यार तूं हांगाचे सुकार आसूं येता म्हूण सांगून मागीर सांगता तो त्या वेळाक ब्रह्म जन्म आयल कुडलें हांव ब्रह्माला हांगांत मेळटा आनी सृश्टी कार्य तागेल करीन खरयसिता म्हूण म्हणटा असं. आकाशं पृथिवीं ज्योतिः वायुं सलिलमेव च लोके यच्च भवेच्चेषम् इह स्थावरजंगमं जल पृथिवी तेजस वायू आकाश या पंचभूते हांवें सृश्टी करचे प्रपंचांत पुढे खंयचे सगळे स्थावर जंगम आशिल की त्या येता बत हांव सृश्टी करता म्हूण सांगता. ते शिशू तशी परी सांगलें स्वल्पळान ते दृश्टीक दिसना तशें जाल्लें सत्य स्वल्प काळ जाल्लें ते शिशू बारीची एक ते चंद ते शिशू कळ्ळें खंयचे शिशू परमात्मूचे स्वल्प काला नंतर ब्रह्मू ते शिशूचे ताणें सांगला न्हय तेचे रड रुपार आसूचे परमात्मान सांगला म्हगेल्या पोट्टा दुखून ब्रह्म उदया येता तो ब्रह्म आयलो खंय आनी चित्र विचित्र सृश्टी कशी करची म्हणून देवालगिनी म्हणून तागेलें विराट स्वरूप पळोवन सृश्टी करूंक प्रारंभ केलें. तशी युगांत्यांत कसं जाल्लें ते विशय तूं म्हगेल्या निमगेलेलें हांव तुका सांगलें कळ्ळें. जाल्यार आज म्हाका आज हांव तुका सांगता तो देव कोण म्हळ्यार तूं तुगेले संबंधी म्हूण लेखला तुगेले प्रितीचो म्हूण लेखला तुगेले स्नेहीत म्हूण लेखला तशी हांगा बसला पळय पद्मायते क्षण पद्मपत्रा दोळसी चंद दोळ्याचो पळयल आसूच्यो देव हांगा तुगेल्या बसला पळय कृष्ण तुगेले संबंधी जावन तोच देव तो इथे हांव पळयलेलें हें देवान म्हाका कसो सकड वर दिल्ली पळय ताजे निमती कसो जाल्ला ते येतावत हांव सांगला ताणें म्हाका एक वर दिला कसलें म्हणल्यार कसं तुका प्रती एक उडगास आसता स्मृतीपथांत आसता म्हण तशी त्या वरा निमती म्हगेलें मनांत ह्या पुराय येतावत भरला. आतां म्हाका दीर्घायुश्य इच्छा मरण पुराय हें महानुभावान वर दिला म्हाका तूं दीर्घायुशी जा तुका इच्छा मरण मेळ्ळो म्हूण सांगून आनी कसलें म्हळ्यार तुमगेले वृष्णी वंशांत जाल्लो तो कृष्ण म्हळ्यार हांगेले वृष्णी वंश न्ही पांडवाले ताणें सांगचें वृष्णी वंशांत जाल्लो कृष्णूची म्हाका आतां कृष्ण जावन जन्म आयला न्हू तो वृष्णी वंशांत योची तुमगेलो सुहृद तुमगेलो प्रितीचो तुमगेलो मित्र तुमगेलो ज्ञाती बंधू सकडी योची नारायण योची तो परमात्मा नारायण कळ्ळें धर्मोद्धारा खातीर सामान्य मनुष्याची अवतार घेवन आयला म्हूण सांगताची योची धात्रा योची विधात्रा विश्वाचे सृष्टी करतृ योची समारक योची रक्षक योची व शाश्वत व अव्यय हाका जरा मरण म्हणलें ना. श्रीवत्स चिन्ह गेले वक्षस्थळांत आस लक्ष्मी तंत भितर वास करून आसता गोविंद ह्योची प्रजापती ब्रह्म रुद्र लय करत रुद्र सृष्टी करत प्रजापती ब्रह्म हांकां पुरे अधिपती जावन आसूचे हाणेची म्हूण सांगता आसा हें कृष्णाक योच विष्णू योच जिष्णू योच कृष्ण हाका पळयल कुडले तेन्नाचे विशय पुरे म्हगेले मनांत आप पापी आयले तेंचे तुका हांव पुराय सांगलें म्हूण आनी हो सामान्य न्ही परमात्मा यो अच्युत यो अनंत गोविंद व सामान्य सर्वेषामेव भूतानां पिता माता च माधव यो प्रपंच आसूचे सर्व प्राणीकय बापूस योची आवसू योची तशी कुरुकुलाचे एक श्रेष्ठ जावन आशिल्लो तुमी तसलें म्हाका हांव तुमगेलें शरणागत आयला म्हळ्यार कोण देवाला सांगचिता देवा
अंक सांगता असं कुरुकुला जन्मा येईल तुम्ही पांडवांक यो देव प्रपंच आसूचे सकल प्राणी काही आनु आमशी तशी हाका तुम्ही शरणागत येऊ का हांव कशी ताका शरणागत येयलो तशी तुम्ही हाका शरणागत येऊ का ताणे तुमकां आश्रय दिवं का म्हणटा गेल्यार प्रार्थना करायची म्हणटना पांडव एकले एकले उठयताच काही द्रौपदी उठयत की पांचजणी पांडव द्रौपदी समेत कृष्णाक नमस्कार करताची कृष्ण तेन्ना पांडवांक सांत्वन करता काय ना तुम्ही तुम्ही मुखारसून समजताची पुरे तुमगेलें राज्य तुमकां मेळचें आसा कसले कश्ट जावचे ना जीवन आणतो म्हूण मागीर कुंतीपुत्राक युधिष्ठिराक कलियुगाचे वर्णनेचे विशय पावना ताण निमगूचे आसा कलियुग जावन कितले काळान करता युग शूर जाता त्या पर्यंत तुका गोत असले तेव्हाय म्हाका सांग म्हूण सांगून सांगचे आसा मार्कंडेय ऋषी धर्मराया कसले सांगताची त्या पैकी दिसा आमी पळया आज सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमी यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता वंदे